राज्यात नेमकी कशी पाणीबणी आहे त्या संदर्भातल्या काही टॉप 9 बातम्या बघूयात। संभाजीनगर जिल्ह्यातील धरणात मोठे आता मासे नसल्यानं मच्छीमारांवर रोजंदारीवर काम करण्याची वेळ। धरणात मच्छीमारांनी बांधलेल्या झोपड्या ओस पडल्या। जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी नाशिकमध्ये पाणी शहरात आज पाणीपुरवठा बंद, तर उद्या शहरात कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। धुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात घट। प्रकल्पात सध्या 16% पाणीसाठा शिल्लक। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 अंशांवर। उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन 25 मे पासून 3 जूनपर्यंत जमावबंदी। परभणीतील पाणी आणि चारा टंचाईमुळे जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन आता जारी करण्यात आलेली आहे। 1077 टोल फ्री क्रमांकावर थेट संपर्क साधण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। नांदेडमध्ये विहिरीतील प्रदूषित पाण्यावर तहान भागवण्याची वेळ। हदगाव तालुक्यामधील कोंढूर गावात खासगी विहिरीतून चक्क दूषित पाणी गावकऱ्यांना प्यावं लागतंय। नांदेडच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई। 2 हंडे पाण्यासाठी तासनतास प्रतीक्षा। तांडावाडीमधील ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष देण्याची मागणी आहे। मुरबाडमधील कलंबाडमध्ये भीषण पाणी टंचाई। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची पायपीट। मराठवाड्यात उन्हाचा तडाखा वाढलाय। सिद्धार्थ उद्यानामध्ये वाघांसाठी आता कूलर लावण्यात आले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा 43 अंशांवर।